व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे किंवा ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे त्या सर्वांनीच एकच दिवसात 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे। कारण तुम्हाला माहित आहे नवीन चॅनल ज्यांना चालू करायचं आहे किंवा ज्यांनी चालू केलेला आहे तर त्यांना चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, म्हणजे जर यूट्यूब कडून तुम्हाला पैसे मिळवायचे आहे त्यासाठी तुम्हाला यूट्यूबचा क्रायटेरिया म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट करावा लागतो। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर एकच दिवसात कशी कंप्लीट करायचे ते सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, जेव्हा तुम्हाला चॅनल चालू केला आहे तर चॅनलमध्ये तुम्ही जो पण कंटेंट बनवणार आहात त्या कंटेंटचे तुम्ही सुरुवातीला काय करता, लॉंग व्हिडिओ फोकस करता। आता लॉंग व्हिडिओ फोकस का करता, तुम्ही यूट्यूबवरती खूप सारे सर्च केलेले असतात किंवा व्हिडिओ बघितलेले असतात, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जण काय सांगतात शॉर्टमधून खूप कमी पैसे मिळतात, लॉंग व्हिडिओवरती फोकस करा, लॉंग व्हिडिओमधून जास्त पैसे मिळतात। मग आपण काय करतो, लॉंग व्हिडिओ फोकस करतो। पण एक प्रॅक्टिकल व्ह्यू बघा का शॉर्ट व्हायरल व्हायला कमी टाइम लागतो, शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल होतो, लॉंग व्हिडिओ व्हायरल व्हायला टाइम लागतो। म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला लॉंग व्हिडिओ टाकत राहिले तर कदाचित 2-3 वर्ष पण निघून जातात, जे आमचे स्वतःचे गेलेले आहेत तर 2-3 वर्ष निघून जातात तरी पण लॉंग व्हिडिओजला 1000च्या वरती व्ह्यूज जात नाही। तसं शॉर्ट व्हिडिओज, एखादा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याचे व्ह्यूज हे 50,000 40,000 म्हणजे व्हायला टाइम लागत नाही। तर त्यामुळे तुमचा एक शॉर्ट तुम्हाला एकच दिवसात 1000 सबस्क्रायबर देऊन जातो। प्रॅक्टिकली मी सांगते का मी युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा एकच शॉर्ट टाकला होता, त्या व्हिडिओमधून मला म्हणजे त्या शॉर्टमधून मला जवळपास आतापर्यंत 2500 सबस्क्रायबर मिळाले आहे। तर त्या 2500 सबस्क्रायबर मधनं म्हणजे बाकीचे माझे व्हिडिओ चालले नव्हते पण त्याने माझा चॅनल ग्रोथ झाला। आणि ठीक आहे, आपला वॉच टाइम कंप्लीट होत नाही तर वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी तुम्ही आधी काय करा, तुमचा सबस्क्रायबर कंप्लीट करा। सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही काय करा, हळूहळू तुमचे लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा। लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचा जर कंटेंट चांगला असेल, तुमचा म्हणजे समोरच्याला जर उपयोगी असेल तर तुमचे वॉच टाइम वाढायला टाइम लागत नाही, कारण एकच व्हिडिओ तुम्हाला वॉच टाइम पण देऊन जाईल। पण 1000 सबस्क्रायबर व्हायला खूप टाइम लागतो। आता तर तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही काय करता, सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर तुम्ही काय करता, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना सांगता, त्यांना सांगता का माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यांच्या थ्रू तुमचा वॉच टाइम वाढेल, सबस्क्रायबर वाढतील। पण असं काहीही होत नाही। उलट जे जवळचे लोक असतात ते जवळचे लोक काय करतात, फक्त तुमच्या समाधानासाठी व्हिडिओ व्ह्यूज म्हणजे करता, ओपन केल्यानंतर 2-3 सेकंद बघता आणि लगेच बंद करून टाकता। त्यामुळे काय होते, उलट तुमच्या चॅनलचं इम्प्रेशन हे डाऊन होत चालते। इम्प्रेशन कसं डाऊन होत चालते बघा, आता सपोज तुम्ही म्हणजे 51 मित्रांना तुमचा व्हिडिओची लिंक असेल ती लिंक शेअर केली आहे, मी तर खरंच सांगेल की लिंक कोणालाही शेअर करू नका। आणि जर सुरुवातीला तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करत आहात तर तुमचा कंटेंट बनवा, तुमचा कंटेंट अपलोड करा, यूट्यूबच्या थ्रू त्याला व्हायरल होऊ द्या किंवा तुमचे व्ह्यूज वाढू द्या। कारण जनरली काय होतं, आपण करायला जातो म्हणजे आपण काय करतो, नातेवाईकांना सांगतो, मित्रमैत्रिणींना सांगतो का माझे व्हिडिओ बघा, पण ते काय करता, ओपन करता आणि बंद करून देतात। चॅनल सबस्क्राईब करता पण काय होते, ते ओपन केल्यानंतर ते लगेच बंद करून टाकतात। मग यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये काय फिक्स होते तर तुमचा व्हिडिओ हा चांगला नाहीये किंवा तुमचं म्हणजे कंटेंट चांगला नाहीये, म्हणून ते तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होऊन तोच लोकांना सजेस्ट करत नाही। तर त्यामुळे मी तर हेच सांगेल की मित्रमैत्रिणींना सांगू नका किंवा नातेवाईकांना सांगू नका, तुमचा नॉर्मली जो यूट्यूब चॅनल आहे तो आहे तसाच चालू द्या, तुमचा कंटेंट अपलोड करत राहा आणि सुरुवातीला शॉर्टवरती फोकस करा, जेणेकरून एखादा शॉर्ट तुम्हाला असा मिळून जाईल का व्हायरल होऊन जाईल का तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि त्यामुळे तुमच्या चॅनलवरती काय होईल, क्राऊड तयार होईल, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढतील। आणि त्याच रिलेटेड तुम्ही काय करा, लॉंग व्हिडिओ बनवा। लॉंग व्हिडिओ बनवल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली वॉच टाइम वाढत चालेल। तसंच लॉंग व्हिडिओला वॉच टाइम कसा वाढवायचा मी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येईल का, आपण आता ठीक आहे सबस्क्रायबर तर आपण वाढवतोय 1000 सबस्क्रायबर वगैरे, तर आता वॉच टाइम पण आपल्याला गरजेचा आहे। पण असं काहीही नाही का लोक सांगतात शॉर्ट व्हिडिओमधून पैसे मिळत नाही, शॉर्ट व्हिडिओमधून पण पैसे मिळतात, फक्त कमी प्रमाणात मिळतात लॉंग व्हिडिओपेक्षा। पण तुम्हाला काय शॉर्ट व्हायरल व्हायला टाइम लागत नाही, पण आपल्याला इथे काय तुम्हाला जर नसेल शॉर्टवरती फोकस करायचं तर नका करू, लॉंग व्हिडिओज फोकस करा। पण सुरुवातीला तुम्हाला सबस्क्रायबर गेन करण्यासाठी मी तर सांगेल शॉर्टवरती म्हणजे चॅनल जर ग्रोथ करायचा असेल तर शॉर्टवरती फोकस करा। कारण जनरली आता असं आहे का म्हणजे भरपूर लोक सांगताय का
यूट्यूबवरती असं मॉनिटायझेशन आलं आहे, तसं मॉनिटायझेशन आलं आहे, अशा पॉलिसीज आलेल्या आहे. तर मग काही लोक काय करतात, यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या आधीच घाबरता, आगामी करू का नको, चॅनल ग्रोथ होईल का नाही होणार. पण मी प्रॅक्टिकली सांगते तुम्हाला म्हणजे शक्य आहे. मग काय होतंय, कटू आहे, सत्य आहे, पण आपलेच लोक आपले पाय खेचतात. आपण मित्रमैत्रिणींना सांगतो, मध्ये आपल्याला डिसमोटिव्ह करता, अरे काय यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, काय एवढा शिकलाय, म्हणजे भरपूर जण बोलणारे असतात. पण जर तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही म्हणजे मी तर सांगेल यूट्यूब बेस्ट ऑप्शन आहे का ज्यांना म्हणजे काय आहे ना का काम, म्हणजे आता सपोज काही माझ्यासारखे हाऊसवाईफ आहे का ज्यांना छोटं बाळ झालेलं आहे, त्याच्यामुळे ते जॉब वगैरे करू शकत नाही, तर त्या घर बसल्या हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन ना की तुम्ही फॅमिलीसोबत ब्लॉग बनवा सुरुवातीला एकदम, म्हणजे काहीतरी कॉमेडी वगैरे बनवा, कारण ते व्हिडिओ खूप चालतात आणि लेडीज तर हे इझिली घरातल्या घरात बसल्या करू शकताय. आणि ठीक आहे, भरपूर मुलींना म्हणजे काय सांगा मी कसा फेस दाखवू, कसं हे करू, तर मी हेच सांगेल का मी लगभग 2 वर्ष म्हणजे 1-2 वर्ष हेच केलं, फेस दाखवायचा आणि मी कंटेंट बनवून पण रिस्पॉन्स नाही मिळाला. कारण मला नंतर कळायला लागलं की जेव्हा आपण आपला फेस दाखवतो तेव्हा लोकांना आपल्यावरती ट्रस्ट यायला लागतो, म्हणजे आपण ती माहिती खरी सांगतोय वगैरे. आपण कितीही चांगला कंटेंट बनवू, आपण आपला चेहरा दाखवू नका, तर लोक तेवढा बिलीव्ह ठेवत नाही, तेवढा विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे म्हणजे मला तर वाटतंय की म्हणजे ठीक आहे, आपण काही चुकीचं काम करत नाही, तर मग म्हणजे लाजायचं काही कारण नाही, किंवा लोक नाव ठेवणारे ठेवू द्या. तुम्हाला जर वाटतंय का तुमचं करिअर थांबलंय कुठेतरी, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे सर्व नवीन यूट्यूबरसाठी, सर्व महिलांसाठी. आणि ज्या म्हणजे जे मुलं असतील का ज्यांना खरंच चांगला जॉब मिळत नाही, किंवा त्यांना कंटेंट बनवू शकतात ते वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे ते स्पोर्ट्सचे बनवू शकताय, गाडीचे म्हणजे ड्रायव्हिंगचे बनवू शकताय, म्हणजे असे वेगवेगळे टॉपिक आहेत, तर त्यावरती पण मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल. पण जर तुम्हाला खरंच म्हणजे मी स्वतःचा माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा प्रयत्न केला, मी काही प्रोफेशनली सांगितलं नाही आहे की असंच करा तसंच करा. मला जो अनुभव आला किंवा ज्या गोष्टींनी मी माझ्या चॅनल आतापर्यंत इथपर्यंत ग्रो केला आहे, तर त्याच पद्धतीने तुमच्या सर्वांचा चॅनल ग्रो व्हावा एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझा महाराष्ट्रीयन यूट्यूबरला मला सपोर्ट करायचा आहे. तर तुम्हाला असंच काही जर अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती मी तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल. कारण बघा मी म्हणजे खूप सारे व्हिडिओज बघितले प्रोफेशनल यूट्यूबरचे वगैरे, पण काय होतं आपण 2-3 वर्ष त्यांचे व्हिडिओज बघत राहतो, पण आपल्या डोक्यात काहीही घुसत नाही. म्हणजे शेवटी ना आपल्याला जिथं जायचं तिथंच जावं लागतं. शेवटी आपल्या प्रॅक्टिकल आपल्या एक्सपिरियन्सनुसार आपल्याला त्या ठेचा लागतात, आपण पुढे जातोय. तर त्याच गोष्टींतून मी पुढे गेलेले आहे आणि मला खरंच वाटतं की माझ्या त्या शॉर्टमुळे माझा चॅनल ग्रोथ झालेला आहे. तर तुम्ही पण सुरुवातीला शॉर्टवरती लक्ष द्या आणि जसं तुमचा शॉर्ट व्हायरल होतील तसं तुम्ही काय करा, लॉंग व्हिडिओज फोकस करा, लॉंग व्हिडिओ थ्रू वॉच टाईम वाढवा आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.